ठीक आहे. आता माहिती सांगणार आहोत. ठीक आहे. आता नवोदय बद्दल. ओके. हा, नवोदय परीक्षा. आता नवोदय परीक्षा. ठीक आहे ना. आता ओके, नवोदय परीक्षा बद्दल माहिती. कितीपर्यंत फॉर्म चालू झाले? 6 जुलै. ठीक आहे. 6 जुलै ते 31 जुलै पर्यंत. ठीक आहे. या दिवसात काय करायचं आहे? फॉर्म भरायचा आहे या दिवसात. किती? 6 जुलै ते 31 जुलै. किती दिवस राहिले आता? 24. जास्तीत जास्त हो ना. 23-24 दिवस राहिलेत. आणि तुम्ही फॉर्म भरायचा नाही. तुम्ही लहान आहे ना. कोण भरेल? सर भरले पाहिजे ना. एकदा चुकला तर रिजेक्ट होते, माहिती आहे ना. रिजेक्ट झाला ते फोटो स्कॅन करायला लागतं, बरोबर. ते समजल, सर सांगतील ना, सर्व गोष्टी समजणार आहेत. आता काय झाला? या दिवसात फॉर्म भरल्या. आता सर्वात महत्वाचा म्हणजे पेपर आलाय 28 नोव्हेंबर. कितीला आहे? 28. आधीचा किती होता? 13 डिसेंबर. थोडे जास्त तर दिवस भेटले होते हो ना. आणि त्याच्या नंतरची परीक्षा होती ना, जानेवारी महिन्यात होती. किती? 18 जानेवारी हो ना. ते तर लांब होती. आणि त्याची जानेवारी मध्ये पेपर येत होता. आता कधी येत आहे? कमी कमी होत येत आहे हो ना. आता राहिले किती? 4 महिने राहिले आहेत. आता सर्वात मोठा झाला. आता फॉर्म भरून झाला. सर्वात मोठा काय? आता सर्वात मोठा म्हणजे नवोदय परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला नाही माहित आहे. अभ्यासाचा सिलेबस माहित आहे. तिसऱ्या वर्गात आता 40 आकृत्या होत्या. काय होत्या? 40 आकृत्या होते. म्हणजे हो ना, 40 10 पाठ होते, बरोबर आहे. आणि गुणीला एका पाठामध्ये 4 आकृत्या, म्हणजे किती झाले? 40. आणि गुण किती होते? 50. तुम्ही म्हणाल सर आकृत्या 40 आणि गुण कसे 50? कसे होते मग? हा, एक प्रश्नासाठी किती गुण होते? 1.25. सॉरी 25 होते. 1.25 होते ना. 40 आकृत्या आणि त्याला प्रत्येक आकृतीला 1 गुण. 40 आकृत्या होते. त्या 40 आकृत्यामध्ये प्रत्येक चॅप्टर किती होते? 10 चॅप्टर होते हो ना. धडे आपण म्हणतो ना, धडे. ते किती होते? 10 धडे होते म्हणा. ओके. ते 10 धड्याचे माहिती आहे, पुस्तकात दिले आहेत 10 धडे. ओके. कोणकोणते इथे दिले आहेत? 10 धडे. प्रत्येक आकृती 10 धड्यातून किती होत होती? 4 येतील. सेम समजलं ना. कोणती मग? आकृती वेगळे पद शोधा. वेगळे पद शोधा. वेगळे पद सोपा होता. वेगळे पद शोधा आहे. वेगळे पद शोधा. दुसरी कोणती होती? जुळणारी आकृती, तंतोतंत, बरोबर आहे. तिसरा आकृती पूर्ण करा. चौथा मालिका पूर्ण करा. सबंध, संबंध नाही, सबंध. आणि भौमितिक रचना पूर्ण करा. ठीक आहे. अजून आरशातील प्रतिमा, घडी घाला व उलगडा, अवकाश कल्पना, तुकडे जोडा आणि लपलेली आकृती शोधा. सर्वात सुंदर चॅप्टर होते. डायरेक्ट 10 होते. आकृत्या करणे होती. एका याचे 4 होते. सोपा होता. पटपट लिहिणे होते. पण आता सर्व सिलेबस बदल केलेला आहे. सर्व सिलेबस म्हणजे सर्वच नाही म्हणतात, पण काही काही बदल केला. त्याच्या पहिले बदल केला होता. कधी? 2023 मध्ये गणितात बदल केला होता. आता सीधे आकृत्यात बदल केला. आता 20 गुण 20 प्रश्न राहतील आणि 20 पर्यावरणाचे राहतील. कायचे? पर्यावरणाचे. पर्यावरण म्हणजे माहित आहे का? पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नद्या, पर्वत, अजून आपली बॉडी, शरीर, भाग, जेवण कसे कर, सर्व गोष्टी आता कशा आहेत? येणार आहेत. कुठल्या? या 20 प्रश्न येणार आहेत. त्याचा अभ्यास करा. जेव्हा नवीन पुस्तक येईल तेव्हा सांगेनच मी हो ना. नवीन पुस्तक येईल तेव्हा सांगेन ना. या 20 मार्काचा अभ्यास करा आणि या कुठे. आता हा 20 पैकी 20 येणार आहेत तुम्हाला. आता बिलकुल इझी झाला. हे 20 येणार आहेत. पण जुनाच परवडत होता का? कसा? म्हणजे 40 पैकी 40 येत होते हो ना. हे लक्ष दे तू. 40 पैकी 40 येत होते हो ना. आता हे 20 ते येतील, पण हे आता याचा अभ्यास करावा लागणार आहे. मराठीच्या उत्तरासारखा करावा लागणार आहे ना. याचा ठीक आहे 20 पैकी 20. आता कोणते घटक वगळले मग त्याच्यातून?
वाटत असेल ना, मग हे जे 10 चॅप्टर आहे 5च ठेवले, समजतंय का नाही? 5च ठेवले ना, 10 पैकी 5च ठेवले आहेत. आता कोणते? कठीणच वाले काढले. बरं झालं, सोपे वाले ठेवले. सर्व सोपे होते पण तरी पण काय केले? सोपे वाले ठेवले. आता कोणते ठेवले इथे आहेत? कोणते? वेगळे पद ओळखा काढले. सोपे होता का नाही? वेगळे पद ओळखा म्हणजे काय? वेगळे पद ओळखा म्हणजे सोपा होता ना? बिलकुल सोपा होता. कसा सोपा होता? वेगळे पद ओळखा म्हणजे एबीसीडी होता आणि त्याच्यातून एक पद वेगळा होता, हो ना? जसा ए असा राहील, ए असा का राहत होता? ए सरळ. वेगळे पद ओळखा सोपी होता, तो नाही आहे. आता निरीक्षण करायचं होतं तुम्हाला पहिले, हो ना? निरीक्षण करायचं होता, आता ते नाही ठेवले. निरीक्षण करायचं, आता दिमाग लावा म्हणते, हो ना? आणि दुसरी गोष्ट, दुसरा चॅप्टर कोणता आहे? जुळणारी आकृती. तंतोतंत जुळणारी सोपी होती, ते जुळणारी गायब केले. जुळणारी आकृती गायब केली. नाही आहे आता, आहे का? जुळणारी आकृती नाही आहे. तिसरी समसंबंध गायब केले, म्हणजे त्याच्यातून नाही आहे आता. समसंबंध म्हणजे थोडासा कठीण होता, समसंबंध गेला. अजून घडी घालावं उरगला, पेपर कटिंग होता ना? थोडा होता, लावा लागत होता दिमाग, त्रास देत होता का? होता, तोही नाही. म्हणजे 5 गेलेले आहेत आणि 5 थांबले आहेत. कोणते 5 थांबले आहेत मग? सर्वात ठेवले आहेत मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करायला हे लागते बाबा, हो ना? तर ते झाले. आता कायची गोष्ट? 20, हो ना? समजलं का रे? 20 मार्काचा समजला का? 20 प्रश्न. ओके. 20 गुणिला 1 पाईन 25. 20 गुणिला 1 पाईन 25 म्हणजे किती होते? 25. अरे आधी कसे होता? 40 मार्काचा होता. आकृत्या किती मार्काचे होते? 40 आणि गुणिला 1 पाईन 25 बरोबर 50 मार्क होत होते. जुना सांगत पॅटर्न. ओके, ओल्ड वाला. आणि 20 मार्काचे प्रश्न गणिताचे होते. गुणाकार 1 पाईन 25 मार्क होते. समजता होईल? हा. आणि इकडे 20 मार्क उतरायचे होते 1 पाईन 25 आणि ते किती होते? 25. किती झाले रे? 100 झाले. आणि हे 80. हे काय रे? प्रश्न आहेत ना 80. हे 80 प्रश्न आणि गुण 100 होत होते अगोदर, होत होते ना 100 गुण आणि प्रश्न आता वगळण्यात आले. आता वगळण्यात आले म्हणजे फक्त आकृतीचे 20 मार्क का केले? 40 पैकी 20 प्रश्न कमी केले. 20 प्रश्न फक्त आकृत्यात राहतील. मग आकृत्या किती? आणि प्रत्येक याच्यात 4 पाईंचो 20 पाईंचो. समजलं आता? पाईंचो 20. हे 20 मार्क 20 प्रश्न राहतील, त्याला गुण राहतील 25. आता आहे पर्यावरण. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या नवीन पुस्तकाला मी सांगणार आहोत. मार्केटमध्ये आले असेल, घेऊन येऊन ते अभ्यास करून मग त्याचा. ओके, त्याचा पर्यावरण आता बहुत अभ्यास करावा लागणार आहे, कारण की मराठीचा उत्तरच कठीण जात होता, चुकत होते. आता ते अजून पर्यावरणाचा भाग आला, तो एक अभ्यास करा अजून. ठीक आहे, काय नाव आपण नवीन पुस्तक मार्केटमध्ये आल्यावर घेऊन येऊन आणि करून. आता हे झाले. आता गणिताचे बदल करण्यात आलाय. गणितामध्ये बदल करण्यात काय का मार्क कमी केले का दुसरं टाकले? काही बेरीज वजाबाकी कमी केली का? नाही, बेरीज वजाबाकी कमी नाही केले आहेत. ते दुसरे कठीण वाले ते वगळण्यात आले. पहिले शेकडेवारी होता ना, तोही गायब केले होते आधी. जुन्या पुस्तकावर दिसते पण शेकडेवारी, ते आता त्याच्यात नाही आहे. आता तो गेला, अजून दुसरा एक गेलाय. त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे नंतर. पण आधी काय घेऊन? आपण सोप्याले घेऊन ना. काय घेऊन? आधी सोप्याले. कोणते? आकृत्या. बरोबर आहे. आता आकृत्या राहिले
पाठ धडे राहिले. आता हे पुस्तक काही कामात आहे याचा अभ्यास करून वाया जाणार आहे का? वाया जाणार नाही आहे याचा अभ्यास करून. पण सर्वात महत्वाचा आहे आता 5 चॅप्टरचा अभ्यास. तसा पण इझी झाला आता आकृत्या काढासाठी. घरी घालावं वगैरे एवढी काही कठीण नव्हती, पण पोराला त्रास होत होता. पण आता आपल्याला सर्व पुस्तक वाचायचे आहेत. कोणते? सर्वसाता पहिल्या वर्गापासून, दुसऱ्या वर्गापासून, तिसऱ्या वर्गापासून, चौथी, 5वी पर्यावरण आहेत ना? तिसऱ्या वर्गाला पर्यावरण आहे ना? आहे का नाही? पर्यावरणाची पुस्तक आहे ते पण वाचायला लागणार आहे आता. म्हणजे एक एक शब्द. मग सीधा 12वी झाल्यावर पोरगा कलेक्टर. हो ना? काऊन? आणि सर्व ज्ञान होणार आहे. आधी पर्यावरणात होता का? नव्हता. आता ज्ञानेंद्रियाचा होता का? तेवढाही नव्हता. होता पण एवढे काही कठीण नाही विचारतील, सोपे विचारतील. कठीण विचारतील का? तर पर्वत किती उंच विचारणार आहे का? नाही, सोपेच विचारणार आहे. जास्त कठीण विचारणार नाही, बिलकुल इझी विचारणार आहेत. पाहून पुस्तकात का म्हणते नवीन पुस्तकावर. ओके, आता झालंय. आता राहिला आपला सर्वात विषय गणित. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुटणार नाही. मी आधीच म्हणला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुटणार नाही. तो राहणारच आहे, तो कुठंच नाही जाणार आहे. आता त्याच्याशिवाय गणिताची क्रिया होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. चला, सर सांगितले काल ते फॉर्म भरून घ्या म्हणा. ओके, 6 जुलै ते 31 जुलै पर्यंत आहे. फॉर्म भरून घ्या. आता राहिला आता हा नवीन सिलेबसचा अभ्यास आपण घेऊन. जुनं पुस्तक फेका नको, झाला काम आता. काम आहे ना? ओके, काम आहे.